नमस्कार मंडळी. रोज सकाळी जेव्हा तुम्ही झोपेतून उठता आणि पहिलं पाऊल जमिनीवर ठेवता, तेव्हा पायात अचानक तीव्र वेदना होतात का? स्वतःला प्रामाणिकपणे विचारून बघा. सकाळी उठल्यावर गुडघे अचानक ताठ झाल्यासारखे वाटतात का? कंबर वाकवताना तिथे काहीतरी टोचल्यासारखं वाटतं का? आणि जिना चढताना पूर्वीपेक्षा खूप जास्त दम लागतो का? सुरुवातीला आपण या छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो, पण जेव्हा हा त्रास रोजचाच होतो तेव्हा आपल्या मनात एक विचार पक्का बसतो. आता वय झाले, हे तर होणारच. आपण या वेदनांना नशिबाचा भाग समजून त्यांच्या सोबतच जगायला शिकतो. पण मित्रांनो, इथेच आपण सर्वात मोठी चूक करतो. वय वाढणं ही निसर्गाची प्रक्रिया आहे, पण शरीरात सतत दुखणं, सांधे आकडणं आणि चालताना अशक्तपणा जाणवणं हे वयाचं अपरिहार्य लक्षण नाही. खरं तर हा आपल्या शरीराने दिलेला एक चेतावणीचा इशारा असतो की शरीराला आतून कुठेतरी पोषण कमी पडतंय. आजच्या या विशेष भागात आपण अशा 5 सुपर फूड्स बद्दल जाणून घेणार आहोत, जे योग्य पद्धतीने घेतले तर वयाच्या 60 नंतरही तुमचे सांधे, हाडं आणि स्नायू 80 ते 90 वर्षापर्यंत मजबूत राहू शकतात. आणि हो, तुमचं वय आज 30 किंवा 40 असलं तरीही हा व्हिडिओ तुमच्यासाठी तितकाच महत्त्वाचा आहे. कारण आज घेतलेली काळजी हेच उद्याच्या वेदनामुक्त आयुष्याचं गुपित आहे. सांधेदुखीचं खरं मूळ कारण काय? आपल्याला लहानपणापासून एकच गोष्ट ऐकायची सवय असते. वय झालं की गुडघे आणि कंबर दुखणारच. पण मग 70-80 वयातही काही लोक अगदी आरामात कसं काय चालतात, धावतात? यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की त्रासाचं कारण वय नसून शरीराच्या आत झालेली पोषणाची कमतरता आहे. वयानुसार प्रामुख्याने 2 गोष्टी घडतात. नंबर 1, हाडांची घनता, बोन डेन्सिटी कमी होणे. हाडं आतून पोकळ आणि ठिसूळ बनतात. नंबर 2, सायनोव्हियल फ्लुइड कमी होणे. सांध्यांमधील नैसर्गिक चिकटपणा, ज्याला आपण ग्रीस म्हणतो, ते कमी होतो. यामुळे हाडांचे घर्षण होते, सूज येते आणि सांध्यांचे रक्षण करणारा कार्टिलेज नावाचा थर झिजायला लागतो. यावर उपाय महागड्या गोळ्या किंवा तात्पुरते पेन किलर्स नसून योग्य पोषण आहे. चला तर मग जाणून घेऊया त्या 5 शक्तिशाली सुपर फूड्स बद्दल. नंबर 1, पांढरे तीळ, व्हाईट सिसमे सीड्स. कॅल्शियमचा खजिना. सांधे आणि हाडांसाठी सर्वात शक्तिशाली आणि वर्षानुवर्षे विश्वासाचा पदार्थ म्हणजे पांढरे तीळ. याचे फायदे काय? तिळामध्ये असणारं कॅल्शियम शरीर अतिशय सहजपणे शोषून घेतं. कधी कधी दूध किंवा पनीर मधलं कॅल्शियम शरीराला पूर्ण लागत नाही, तिथे तीळ जास्त प्रभावी ठरतात. हे सांध्यांमधील कोरडेपणा कमी करतात आणि हाडांची घनता वाढवून फ्रॅक्चरचा धोका टाळतात. कसे घ्यावे? तर रोज सकाळी 1 चमचा पांढरे तीळ हलके भाजून घ्या आणि ते चावून खाऊन वरून कोमट पाणी किंवा दूध प्या. तुम्ही हे तीळ भाजी किंवा कोशिंबीरवर टाकूनही खाऊ शकता. सावधानता काय बाळगावी? जर तुम्हाला उच्च रक्तदाब म्हणजेच हाय बीपी, किडनी स्टोन, IBS चा त्रास असेल किंवा तुम्ही रक्त पातळ करण्याची औषधे घेत असाल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच हे सुरू करा. नंबर 2, मखाणे, फॉक्स नट्स. नैसर्गिक बोन टॉनिक म्हणतात त्याला. मखाण्याकडे बरेच जण फक्त उपवासाचा पदार्थ म्हणून पाहतात, पण हे सांध्यांसाठी उत्तम टॉनिक आहे. याचे फायदे काय? मखाण्यामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस आणि प्रोटीन भरपूर असते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे शरीरात
कोलेजन निर्मितीला मदत करतात, जे सांध्यांची लवचिकता, फ्लेक्झिबिलिटी टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक असते. ज्येष्ठ नागरिकांसाठी हा पचायला हलका आणि सुरक्षित पर्याय आहे. हे कसे घ्यावे? तर रात्री झोपण्यापूर्वी कोमट दुधात थोडे भाजलेले मखाणे टाकून खाऊ शकता, किंवा संध्याकाळी हलक्या तुपात मखाणे भाजून त्यावर काळी मिरी किंवा थोडे मीठ टाकून हेल्दी स्नॅक म्हणून खाऊ शकता. याची सावधानता काय? जर तुम्हाला गाऊटचा त्रास असेल, युरिक ॲसिड वाढलेला असेल किंवा किडनी स्टोन असेल तर वैद्यकीय सल्ला जरूर घ्यावा. नंबर 3, हळद आणि काळी मिरी. गोल्डन मिल्क, सुजेवर अमोघ उपाय. सांधेदुखी म्हणजे केवळ वेदना नसून ती आतून आलेल्या सुजेचा परिणाम असते. ही सूज कमी करण्यासाठी निसर्गाने आपल्याला दिलेली सर्वोत्तम भेट म्हणजे हळद आणि काळी मिरी. याचे फायदे काय? तर हळदीमध्ये कर्क्युमिन नावाचा घटक असतो, जो सूज आणि वेदना कमी करतो. तर काळी मिरीमध्ये हळदीतील कर्क्युमिन शरीरात शोषून घेण्याचा वेग वाढवते. हे कसे घ्यावे? रात्री झोपण्यापूर्वी 1 ग्लास कोमट दुधात अर्धा चमचा हळद आणि फक्त 1 चिमूटभर काळी मिरी पावडर टाकून पिण्याची सवय लावा. यामुळे सकाळी उठल्यावर होणारी सांध्यांची अकडण कमी होईल. सावधानता काय बाळगावी? तर पित्ताशयाचा खडा किंवा बिल्डिंग डिसऑर्डर असलेल्या रुग्णांनी हा उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांशी अवश्य बोलावे. नंबर 4, जवस म्हणजेच फ्लॅक्स. सांध्यांचे नैसर्गिक ग्रीसिंग. सकाळी उठल्यावर शरीर साथ देत नसेल तर सांध्यांमधील ग्रीस कमी झाले असं समजावं. अशा वेळी जवस अत्यंत प्रभावी ठरतं. याचे फायदे काय? तर जवसामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स भरपूर असतात. हे सांध्यांमध्ये पुन्हा नैसर्गिक चिकटपणा निर्माण करतात आणि कार्टिलेजची झीज रोखतात. सोबतच हे हाय बीपी आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासही मदत करतात. कसे घ्यावे? तर रोज अर्धा ते 1 चमचा जवसाचे दाणे मंद आचेवर भाजून त्याची पावडर करून घ्या. ही पावडर तुम्ही दह्यासोबत, कोमट पाण्यासोबत किंवा चपातीच्या पिठात मिसळून घेऊ शकता. नंबर 5, उडीद डाळ. ब्लॅक ग्रॅम स्नायूंची ताकद हे वाढवते. आयुर्वेदामध्ये उडीद डाळीला बलदायी म्हणजेच शरीराला शक्ती आणि स्थिरता देणारी डाळ म्हटले आहे. याचे फायदे काय? यामध्ये इतर डाळीपेक्षा जास्त कॅल्शियम, आयर्न आणि दर्जेदार प्रोटीन असते. जेव्हा वय वाढतं तेव्हा स्नायू सैल पडतात. उडीद डाळ स्नायूंना बळकट करते. मजबूत स्नायू असतील तर सांध्यांवर येणारा ताण आपोआप कमी होतो. हे कसे घ्यावे? तर आहारात उडदाची खिचडी, डोसा, इडली किंवा उडीद डाळीचे गरम सूप समाविष्ट करा. आठवड्यातून 3 ते 4 वेळा उडीद डाळीचा वापर आरोग्यासाठी उत्तम ठरतो. मित्रांनो, या 5 गोष्टी सोबतच आणखीन 2 गोष्टींकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. व्हिटॅमिन D3. तुम्ही कितीही कॅल्शियम खाल्लं तरी शरीरात व्हिटॅमिन D3 नसेल तर ते कॅल्शियम शोषलं जात नाही. यासाठी सकाळी 10 ते 15 मिनिटे कोवळ्या उन्हात बसा आणि आवश्यकतेनुसार डॉक्टरांच्या सल्ल्याने व्हिटॅमिन D3 चे सप्लिमेंट घ्या. पाणी पिणे. सांध्यांमधील चिकटपणा टिकून राहण्यासाठी शरीरात पाण्याचे प्रमाण योग्य असणे गरजेचे आहे. त्यामुळे दिवसातून पुरेसे पाणी नक्की प्या. तुमचा सोपा दैनिक आहार तक्ता म्हणजेच डेली रुटीन प्लॅन हा सर्व बदल
एका दिवसात कसा करायचा? अगदी सोपं वेळापत्रक लक्षात ठेवा. सकाळी 1 चमचा भाजलेले पांढरे तीळ हे कोमट पाण्यासोबत घ्या. दुपारी जेवणासोबत उडीद डाळीचे पदार्थ आठवड्यातून 3 ते 4 वेळा. संध्याकाळी हलका नाश्ता म्हणून भाजलेले मखाणे किंवा 1 चमचा जवस पावडर. तसेच रात्री झोपताना 1 ग्लास दूध, हळद आणि काळी मिरीचे दूध घ्या, म्हणजेच याला गोल्डन मिल्क म्हणतात. हा दिनक्रम अत्यंत साधा, स्वस्थ आणि तुमच्या रोजच्या जगण्यात सहज बसणारा आहे. प्रामाणिकपणे 30 ते 45 दिवस हा बदल करून पहा. तुम्हाला स्वतःच्या शरीरात झालेला सकारात्मक फरक नक्कीच जाणवेल. सकाळी उठल्यावर होणारी सांध्यांची जखडण कमी होईल आणि चालताना एक वेगळाच आत्मविश्वास येईल. आपलं संपूर्ण आयुष्य या हाडांवर आणि सांध्यांवर उभा आहे. ते आपल्यासाठी रोज राबतात. मग त्यांची काळजी घेणं हे आपलं कर्तव्य नाही का? म्हणून आज निर्णय घ्या, फक्त वेदना दाबणाऱ्या गोळ्या खाण्यापेक्षा वेदनांच्या मूळ कारणावर काम करा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.